Today we are going to learn IT Information Technology in Business Management. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं सक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत आज रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो फर्स्ट रिझन आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फेल्युअर होण्यामागचं फर्स्ट रिझन आहे पुअर कम्युनिकेशन. काय रिझन्स फॉर फेल्युअर्स. Failure of IT. Reasons for failures of IT. First one, poor communication. First, poor communication. Enterprise projects usually impact a large amount of people. This requires constant communication to all levels of people throughout the organization. A strong communication strategy can help with this. आता मागे आपण सांगितल्याप्रमाणे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जरी डेव्हलप झाली असेल, मार्केटमध्ये आयटीला जरी डिमांड आला असेल, तरी जोपर्यंत आयटी हँडल करणारे जे आहेत ते कोण आहेत तर ह्युमन बीइंग्स आहेत किंवा आपले एम्प्लॉईज आहेत. आणि जर या एम्प्लॉईज मध्ये प्रॉपर कम्युनिकेशन नसतील, कारण त्यांच्या कम्युनिकेशन नंतर त्यांच्याकडून कलेक्ट केलेला डाटा जो आहे ते सिस्टम मध्ये टाकतील, त्याच वेळेस त्याचा आयटी मध्ये यूज होईल. पण डाटा ज्यावेळेला कलेक्ट करत असताना कम्युनिकेशन जर प्रॉपर झालं नाही तर हा डाटा चुकण्याची शक्यता असते. आणि हा डाटा जर चुकला तर ह्या आयटीचा मग होल बिझनेस मध्ये काही यूज होत नाही. आणि यासाठी म्हटलं की पुअर कम्युनिकेशन प्रॉपर असेल तरच आयटीचा यूज करता येतो. आणि हे कम्युनिकेशन चांगलं नसल्यामुळे आयटीला फेल्युअर होण्याची शक्यता आहे. सो फर्स्ट रिझन आहे पुअर कम्युनिकेशन. देन सेकंड वन, अंडर एस्टिमेटिंग और इग्नोरिंग इम्पॅक्ट ऑफ चेंज. अंडर एस्टिमेटिंग or ignoring impact of change. सेकंड काय आहे अंडर एस्टिमेटिंग or ignoring impact of change. This is another way of saying poor change management. People need to know what in it for me. Resistance to change can kill any project. Your initiative must have to champion who carries a lot of clout. Underestimating or ignoring impact of change. आता जसं की मार्केटमध्ये एखादा नवीन प्रोडक्ट आला, सपोज डस्टर्स आले. पूर्वी आपण डस्टर्स यूज करायचो, ते आपले डस्टर्स असायचे लाकडाचे. आता काय आहे की प्लास्टिक डस्टर आहे. पूर्वी ब्लॅकबोर्ड यूज व्हायचा, आता आपला व्हाईट बोर्ड यूज होतोय. पूर्वी चॉक्स यूज व्हायचे, आता मार्कर्स यूज होतात. सपोज जी कंपनी किंवा एखादी कंपनी आहे ते लाकडी डस्टर बनवत होते, पण झालं काय की थोड्या दिवसांनी लोकांना आता प्लास्टिकच्या डस्टरची सवय लागली. याच्यात त्यांना दोन फायदे व्हायला लागले. पावडर, चॉकची होणारी पावडर की जी टळली. सेकंड थिंग, याच्यामध्ये चॉक्स कॅरी करायला खूप अडचायचा, सगळे हात वाईट व्हायचे. याच्यामध्ये मार्कर्स येतात, तुम्ही इझिली तुमच्या डस्टरमध्ये कॅरी करू शकता. सो अशा पद्धतीच्या टेक्निक्स यूज केल्या गेल्या. मग जर अशा पद्धतीच्या टेक्निक्स नवीन येत असतील मार्केटमध्ये, तर तुम्हाला तुमच्या पुअर टेक्निक्स सोडून नवीन टेक्निक्स इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. अदरवाईज कसं होतं की जसं म्हटलं की बिझनेस फेल्युअर होऊ शकतो. सो त्याच्यामध्ये ते म्हटले अंडर एस्टिमेटिंग और इग्नोरिंग इम्पॅक्ट ऑफ चेंज. जर एखादा होणारा चेंज किंवा त्या चेंजचा होणारा इम्पॅक्ट जर इग्नोर केला किंवा एखाद्या गोष्टीला अंडर एस्टिमेट केलं तर त्याचा सुद्धा आयटी फेल्युअरवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. देन थर्ड वन, लॅक ऑफ लिडरशिप.
लॅक ऑफ लिडरशिप. लिडरशिप कशासाठी लागते? लिडरशिप कशासाठी यूज केली जाते किंवा लिडरशिप का असावी? लिडरशिप असल्यामुळे कोणत्याही गोष्टीवरती कंट्रोल राहतो आणि तो कंट्रोल ठेवण्यासाठी लिडरशिपची गरज आहे. आता जर मी माझं एखादं वर्क करतोय, आयटी वर्क करतोय, मी काहीतरी फॉर्मॅट बनवला, माझा एखादी शीट बनवतोय, त्याच्यात काहीतरी फॉर्मॅट बनवला, पण त्याच्यावर कंट्रोल करणार कोणच नाही. सो मी कधीतरी एंट्री केली, कधी नाही केली, चुकीचा फॉर्मॅट बनवला, काही मला लीड करणार कोण नाहीये, माझा मी राजा आहे. असं जर झालं तर मग ती कंपनी जास्त काळ चालेल का? किंवा त्या आयटीचं मग त्याचा आयटी मध्ये फायदा होईल का? नाही. जर अशा गोष्टी झाल्या तर कम्प्युटरवरती कोणाचा विश्वास राहणार नाही. चुका कोणाकडून होत आहेत? एम्प्लॉईज कडून होत आहेत, पण त्याचा फेल्युअर कोणावरती फुटेल? आयटी वरती. पण मग त्यासाठी काय गरज आहे? तर प्रत्येक गोष्टीला कंट्रोलची गरज आहे, आणि कंट्रोल कोण करतं? लिडरशिप. आणि आयटी मध्ये काय होतं की लीडर एखाद्या कम्प्युटरवरती एखाद्याला वर्क दिलं तर त्याच्यावरती लीड करायला किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला थर्ड पर्सन किंवा कोण फार वेळा कोणतरी त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी कोणताही लीडर नसतो. आणि याच कारणामुळे आयटी फेल्युअरला हे लॅक ऑफ लिडरशिप हा जो पॉइंट आहे तो जबाबदार आहे. देन लॅक ऑफ स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह स्पॉन्सरशिप. Lack of strong executive sponsorship. मग याच्यामध्ये काय होतं, काय म्हटलंय? फॉर द प्रोजेक्ट टू सक्सेस यू मस्ट हॅव समबडी हाय up in the organization with a lot of clout. आता ह्याच्यात काय म्हटलं? लॅक ऑफ स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह स्पॉन्सरशिप. आता कोणत्याही गोष्टीला, आता सपोज आपण एखादा इव्हेंट मी ऑर्गनाईज करतोय तुमच्या क्लासकडून, ओके, तो क्लास कडून इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना मी म्हटलं की आपल्या क्लासकडून आपण एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करूयात, आणि एवढं सांगून मी गेलो, तो इव्हेंट प्रॉपर मॅनेज होईल का? नाही. मी सपोज सगळ्यांना कामही वाटून दिली तुम्हाला प्रत्येकाला की तुम्ही प्रत्येकाने हे काम करायचंय, झालं, आणि मी निघून गेलो. आता डायरेक्ट मी त्या दिवशी भेटेल ज्या दिवशी तुमचा तो प्रोग्राम होईल का प्रॉपर? नाही सांगतायत. कारण एखाद्याने एखादं काम नाही केलं तर दुसरा म्हणून त्याने नाही केलं तर मी कशाला करू, तो तिथेच. मग याच्यासाठी मला गरज काय असते की तुम्हाला सगळ्यांना ज्यावेळेला मी एखादा तो इव्हेंट करायचा म्हणतो, तुम्हाला ज्यावेळेला कामं वाटून देतो, तेव्हा ती कामं एक्झिक्यूट केल्याच्या नंतर तिथे मला एका एक्झिक्युटिव्हची गरज लागते की जो ही कामं सगळी तुमच्याकडून करून घेईल. मग त्यासाठी मी क्लासचा सीआरला सांगतो की ही कामं तुमच्या क्लासकडून करून घ्यायची काम जबाबदारी तुझी. आणि ज्या वेळेला मी असा हाय एक्झिक्युटिव्ह किंवा तुमच्यातला जो हायर एक्झिक्युटिव्ह म्हणून त्याला चूज करतो, त्याच वेळेस माझे जे एखादं वर्क आहे ते प्रॉपर चालतं. मग इथे तोच प्रॉब्लेम आहे, लॅक ऑफ स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह स्पॉन्सरशिप. इथे या सगळ्यावरती कंट्रोल करायला किंवा या सगळ्याला लीड करायला एक स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह मिळत नाही. कारण इथे एखाद्या सॉफ्टवेअरचं काम एकच पर्सन करणार आहे, ते लीड करण्यासाठी कोण नसतं, आणि ह्याचा आयटी फेल्युअर वरती त्याचा इम्पॅक्ट होतो. देन फिफ्थ काय आहे? पुअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. पुअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट काय म्हटलं बघूया. धिस कुड ऑल्सो फॉल इन टू अ कॅटेगरी ऑफ अनरिअलिस्टिक expectations. Initiatives like SOA requires a well throughout strategy. Many IT shops do not have the patience for this and rush into their project,
head first without a clue of how to actually accomplish their goals. Poor project management means काय? मी एक थर्ड पार्टी आहे, जसं की मी नंतर शिकवणार आहे तुम्हाला आउटसोर्सिंग, की एखाद्या कंपनीला लागणाऱ्या ह्युमन बिईंग आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत किंवा स्टाफ्स आहेत ते मी रिक्रूट करून देतो माझ्या सॉफ्टवेअर थ्रू, किंवा माझी एक IT आउटसोर्सिंग आहे तिथे मी चालवतोय. ओके, पण मी या गोष्टीचा विचार केला नाही की मी ऍट अ टाइम किती कंपनीची कामं घेऊ शकतो. मी येणाऱ्या सगळ्या कंपनीज कडून मी कामं घेत गेलो माझ्या प्रोजेक्टसाठी किंवा माझ्या फायद्यासाठी, मला सगळीकडून प्रॉफिट मिळतो म्हणून ऍट अ टाइम मी 25-30 कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं. पण आता प्रॉब्लेम असं झालाय की मी ते एवढे मॅनेज करू शकत नाहीये किंवा तिथे मला काहीतरी प्रॉब्लेम येतो, एखाद्या कंपनीचा राहतो, इकडच्या कंपनीचा बिघडतोय, काहीतरी चुकीचं होतंय कुठेतरी. मग अशा वेळेस माझ्यावरती काय होतं, लोड पडतो. आणि IT मध्ये ज्यावेळेला मी कम्प्युटर्सवरती काम करत असतो त्यावेळेस मला एक्झॅक्ट कळत नाही की मी किती लोड घेऊ शकतो. एम्प्लॉईज असतील तर ते सांगू शकतात की एवढा वेळ होऊ शकतो किंवा एवढा मला नाही लागणार. कम्प्युटरमुळे तो प्रॉब्लेम होतो. आणि हाच होतो की पुअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं प्रॉपर नसेल की किती वर्क आपण घेऊ शकतो, किती वेळात आपलं किती वर्क होतं, याची जर मॅनेजमेंट नसेल तर तुम्हाला IT ला फेल्युअर मिळू शकतो. देन 5 and 6 पुअर प्लॅनिंग. आता पुअर प्लॅनिंग आणि पुअर मॅनेजमेंट मधला फरक बघा काय आहे ते. पुअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये इथे तुमचे प्रॉपर इथिक्स, लॉज, रूल्स रेग्युलेशन हे जर प्रॉपर फॉलो केले गेले नाहीत तर इथे तुम्हाला मॅनेजमेंटला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे जर इथिक्स असतील कंपनीचे काही, ते जर प्रॉब्लेम हे होत नसतील तर मग मॅनेजमेंट मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स येतील. जसं की आता तुम्हाला सांगतो मी की तुमचे केटीची एक्झाम झालेली आहे. ओके, केटीची एक्झाम झालेली आहे आणि सरांनी असं सांगितलं की केटी तुम्हाला लागलेली, सरांनी केटीची एक्झाम द्यायची. केटीची एक्झाम द्यायची आहे म्हणून काय झालं की 10 मुलं माझ्याकडे आली, सर मला केटीची एक्झाम द्यायची. म्हटलं ठीक आहे. 5 मुलं मुलाजी सरांकडे गेली, सर मला केटीची एक्झाम द्यायची आहे. काही लोक करिश्मा मॅडमकडे गेली, मला केटीची एक्झाम द्यायची. माझं कसं, मी म्हटलं की ठीक आहे तुम्ही केटीची एक्झाम देऊ नका, तुम्हाला मी असंच पास करून नेतो. मुलाजी सरांनी सांगितलं की तुम्हाला केटीची एक्झाम द्यावी लागेल. करिश्मा मॅडम म्हटल्या की ठीक आहे तुम्ही एवढा फाईन भरा, तुम्हाला मी केटीची एक्झाम माफ करते. तिघांनी वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज केलं. आता प्रॉब्लेम काय झाला की मी कंपनीच्या इथिक्स किंवा काय होतं की आपल्या एज्युकेशन इथिक्स काय होतं की एक्झाम्स कंपल्सरी घेतली पाहिजे, पण मी आणि करिश्मा मॅडमनी ते सपोज फॉलो केलं नाही. त्याचा परिणाम काय झाला, आता काही मुलं भांडत आली आहेत की त्या मुलांची केटीची एक्झाम न घेता त्यांना डायरेक्टली पास केलं, मग आमची का. म्हणजे इथे काय झालं, मिसमॅनेजमेंट. आणि हेच आहे पुअर मॅनेजमेंट, पुअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. इथे जर IT मध्ये जर मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल, इथिक्स, लॉज, रूल्स रेग्युलेशन हे जर प्रॉपर फॉलो होत नसतील तर इथे काय होणार आहे तुमचं की IT फेल्युअर जबाबदार आहे. IT फेल्युअर होण्यास हा पॉइंट जबाबदार राहील. ते पुअर प्लॅनिंग आता तुम्हाला सांगितलंच की मला किती काम जमणार आहे, मी किती काम घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर माझ्याकडे वर्कर किती आहेत, मी माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट्स किती आहेत, माझ्याकडे सॉफ्टवेअर कोणतं आहे, ते दिवसाला किती, ह्याचं जर प्लॅनिंग जर प्रॉपर नसेल तर तुम्ही कोणतेही एक्स्ट्रा वर्क तुम्ही तुमच्यात ऍड करू शकत नाही. आणि जर केलं तर काय होतं की ते IT फेल्युअर होण्यास जबाबदार ठरतं. देन 7 trying to do it cheap. Trying to do it cheap. Organization want it all, but they don't want to invest the time and money. Organization want it all, but they don't want to invest the time and money. I have seen many projects get completed
using the strategy, but they almost always run over budget, are late, are missing many features, and have many various quality of process issue due to the quick and dirty approach. Trying to do it cheap means काय बघा, trying to do it cheap म्हणजे काय की जसं मी एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर टॅली सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच जणांनी तुमच्या टॅली केलेही असेल. टॅली शिकवत असताना टॅलीचे सॉफ्टवेअर दोन प्रकारचे येतात. एक येतं एज्युकेशनल यूज साठी आणि एक येतं प्रोफेशनल यूज साठी. एज्युकेशनल यूज साठी सुद्धा लायसन असतं, प्रोफेशनल यूज साठी सुद्धा लायसन असतं. पण काही वेळेस काय होतं की तुम्हाला एज्युकेशनल यूज साठी क्रॅक केलेले सॉफ्टवेअर सुद्धा मिळतात की ज्याला तुम्हाला लायसन फी पेड करावी लागत नाही. बरेचसे इन्स्टिट्यूट अशाच पद्धतीचे लायसन्स यूज करतात. मग इथे प्रॉब्लेम काय होतो एक्झॅक्ट की ज्यावेळेला असे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करताय क्रॅक केलेले, ते कशासाठी करतात ऑर्गनायझेशन, तर कुठे 8-10 हजार रुपये नवीन सॉफ्टवेअरसाठी करायचे आहे ना, क्रॅक केलेलं तेच यूज करू. पण मग त्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की ह्या क्रॅक केलेल्या सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्हाला सगळेच फीचर्स मिळत नाहीत. लाईक तुम्हाला त्याची माहिती असेल तर तुम्ही टॅली केलं असेल तर टॅलीचे जे डेट्स असतात त्या डेट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळत येत नाही, त्याच्यात एकच डेट राहते. ह्याच्यामध्ये काय होतं की डेट एकच राहते, सिंगल डेट राहते. ह्याच्यात तुम्हाला डेट चेंज करता येत नाही. आणि जर डेट चेंज करता येत नसेल तर त्या टॅलीचा काही फायदा नाही, कारण तुमचं ट्रान्झॅक्शन कोणत्या दिवशी कोणत्या टायमिंगला झाले हे तुम्हाला कळू शकणार नाही. म्हणजे काय होतं की चीप लेवलचा मी विचार केल्याच्यामुळे किंवा मी स्वस्तातलं सॉफ्टवेअर वापरायचं म्हणून मी काय केलं, तो प्रयत्न केला. पण त्याच्यात काय झालं की माझे फीचर्स मिस झाले किंवा मला जे हवं होतं आयटी करून ते मिळालं नाही. उद्या मी काय ब्लेम करणार की जे टॅली सॉफ्टवेअर आहे ते यूज करण्यासाठी चांगलं नाहीये कारण त्याच्यात हे नसतं. पण तुम्ही चीप लेवलचा विचार केला त्याच्यामुळे त्याच्यात इश्यू झाला आणि हाच तुमचा विचार कारणीभूत ठरतो आयटी फेल्युअर साठी. देन 7 देन 8 लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज. लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज हे तर खूप महत्वाचं आहे. एखाद्या माणसाला जर कम्प्युटर युज करायचं येतच नाहीये, त्याने कधी पाहिलेलंच नाही, अशा मुलाने ग्रॅज्युएट केले आणि त्याला कम्प्युटर रिलेटेड जॉब ऑफर केला, तो बसून समोर काय करणार आहे, काहीच नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होणार की त्याने केलेल्या कामामध्ये बऱ्याच साऱ्या चुका आढळून येतील. म्हणजे काय की त्याच्याकडे नॉलेजची कमी आहे, टेक्निकल नॉलेजची कमी आहे, कारण त्याने कम्प्युटर कधी पाहिलाच नाही किंवा हाताळलाच नाहीये. सो मग अशा वेळेस जो ह्याचा परिणाम काय होतो की आयटी फेल्युअर्स वरती होतो. देन 9th वन लॅक ऑफ साऊंड बिझनेस केस. Lack of sound business case. You can get all of the other issues right, but if your solution has no business context, then you are wasting your time. You can get all of the other issues right, but if your solution has no business context, then you are wasting your time. आता याच्यामध्ये काय होतं की बरेचसे सॉफ्टवेअर्स तुम्ही युज करताय, ओके, त्याच्यातले सपोज मी आता एखादा असं सॉफ्टवेअर युज करतोय की जे कुठेतरी कॉलेज एज्युकेशन लेवलला युज केलं जातं, पण त्याचा युज माझ्या बिझनेस लेवलला सुद्धा होतोय. मी ते युज करायला सुरुवात केली. आता प्रॉब्लेम काय झाला की ज्या वेळेस त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू आला बिझनेसमध्ये, मी ज्यावेळेला ती युज करतो एज्युकेशनल सॉफ्टवेअर मी माझ्या बिझनेसमध्ये युज करत होतो आणि अशा वेळेस त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आले. पण प्रॉब्लेम्स आल्याच्या नंतर त्याला लागणारं सोल्युशन त्याच्यामध्ये अवेलेबल नाहीये, कारण ते एज्युकेशनल सॉफ्टवेअर आहे आणि त्याचं सोल्युशन माझ्या ह्याच्यामध्ये अवेलेबल नसल्यामुळे काय होतं की माझा
टाइम वेस्ट झाला. आणि आतापर्यंत कित्येक वर्ष 2 वर्ष का मी ते यूज करतो सॉफ्टवेअर, पण अचानक मला प्रॉब्लेम आला, त्याचं सोल्युशन याच्यात अवेलेबल नाहीये. म्हणजे मी 2 वर्ष माझा टाइम वेस्ट केला ते सॉफ्टवेअर यूज करून, किंवा त्याच्यात मला त्याचा काही फायदा नाही. मग अशा वेळेस काय होतं की ज्याच्यामध्ये बिझनेस केस, लॅक ऑफ साऊंड ऑफ बिझनेस केस रिलेटेड सोल्युशन जर नसतील तर ते काय होतं, आयटी फेल्युअरला जबाबदार ठरतं. देन 10th वन, पुअर वेंडर मॅनेजमेंट. Somebody hires a high price group of consultant and lets them run wild. You should make sure that what they build meets your requirement, your standards, your needs, and your timelines. आता ज्यावेळेला तुम्ही पुअर वेंडर मॅनेजमेंट, ज्यावेळेला तुम्ही एखादं सॉफ्टवेअर यूज करताय वेंडरसाठी, वेंडर मॅनेजमेंटसाठी, आणि त्या सॉफ्टवेअर मधून तुम्हाला वेंडर कडून एक्झॅक्ट काय काय अपेक्षित आहे हे जर तुम्हाला त्या वेंडर कडून मिळत नसेल, लाईक तुम्ही जर एखादी ऑर्डर टाकली त्या सॉफ्टवेअरवरती तर ती त्याला मिळाली की नाही वेंडरला, मग वेंडरने ते तुमचं जे काही ऑर्डर आहे ती रिसिव्ह केली की नाही, रिसिव्ह केल्याच्या नंतर त्यांनी ती डिस्पॅच केली की नाही, त्याचा ट्रॅकिंग डिटेल्स वगैरे हे तुम्हाला वेंडर कडून अपेक्षित असतं. पण जर त्या वेंडरने ते दिलं नाही तर, त्या सप्लायरने, किंवा जर तुम्ही एखाद्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर यूज करताय, जसं की आपल्या कॉलेजला एक सॉफ्टवेअर मधून तरी आपण घेतलं की तुमचे जे आता स्टुडंट डायरी ऍप आहे, किंवा तुमचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुमचे फीज रिसिप्ट काढतो ते सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअर पूर्वी आपण घेतलं होतं, त्याचं पेमेंट केलं, पण काय झालं की त्या सप्लायर कडून, त्या वेंडर कडून आपल्याला प्रॉपर सप्लाय मिळत नव्हता. म्हणजे जे प्रॉब्लेम्स, आपल्याला काही प्रॉब्लेम्स येत होते की तुमच्या असाइनमेंट जात नव्हते किंवा तुमची अटेंडन्स लागत नव्हती, असे काही प्रॉब्लेम्स आले. मग त्यावेळेस त्यांच्याकडे कम्युनिकेट करून सुद्धा त्यांनी त्याच्यासाठी लागणारं सोल्युशन आहे ते दिलं नाही. मग अशा वेळेस काय झालं की त्या वेंडरला ते मॅनेज करता आलं, आणि त्या वेंडरला मॅनेज करता आलं, आणि त्याच्यामुळे काय झालं की कॉलेजने जे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ते काय केलं, कॅन्सल केलं त्याच्यासोबत. आणि मग काय झालं की हाच जो इफेक्ट कुठे होतो, मग आयटी फेल्युअर वरती, कारण वेंडरने काय केलं आपल्याला की मॅनेजमेंट व्यवस्थित केलं नाही किंवा प्रॉपर रिस्पॉन्स दिला नाही. सो हाच पॉइंट आहे पुअर वेंडर मॅनेजमेंट. आता तुम्हाला याच्यावरती काम करायचंय. ओके, याच्यावरती तुम्हाला एक काम करायचं. मी आता हा खरं तर हा चॅप्टर पुढे आहे, याच्यात एक केस स्टडी दिलेली आहे, पण केस स्टडी मी तुम्हाला सांगणार नाहीये. मला अपेक्षित आहे की फेल्युअर्स ऑफ आयटी फेल्युअर्स झालेल्या अशा कोणकोणत्या कंपनी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा होत्या, आणि त्या ह्या ही जी काही 10 रिझन्स दिले ते ह्या 10 रिझन्स मुळे त्या बंद पडल्या किंवा कोलॅप्स झाल्या. अशा कंपनीजच्या केस स्टडी तुम्ही स्वतः नेटवरून सर्च करायचं, आणि मला ह्या 2 दिवसामध्ये, म्हणजे आता तुमचं आज फ्रायडे आहे, मला संडे पर्यंत 2 दिवसामध्ये तुमची प्रत्येकाची केस स्टडी तुम्ही डाउनलोड करा, तुम्ही लिहून काढा, काही करा, केस स्टडी मला बनवून तुम्ही मला ती सेंड करायची. ग्रुपवरती आपल्या सेंड केलं चालेल मला, किंवा कॉलेजच्या ईमेल आयडी वरती सेंड केलं, मी तुम्हाला ईमेल आयडी प्रोव्हाइड करेन, त्या ईमेल आयडी वरती जरी सेंड केलं तरी चालेल. ईमेल आयडी लिहून घ्या पटकन. ICS स्मॉल आहे, ICS CMIT EMS @gmail.com. हे आपल्या कॉलेजची ईमेल आयडी आहे, ICS CMIT BMS @gmail.com.
ह्या ईमेल आयडी वरती तुम्ही तुमच्या केस स्टडीज मला सेंड करायच्या. सेंड केल्याच्या नंतर मग आपण त्या केस स्टडी मधून आपण काय शिकलोय आपण मग त्या नेक्स्ट लेक्चर म्हणजे नेक्स्ट फ्रायडेला आपण बघू की आपण तुमच्या सगळ्या केस स्टडी मी केस स्टडी करेन आणि मग त्याच्यातून मला जे आवडेल केस स्टडी ती केस स्टडी आपण नेक्स्ट आपला फ्रायडेच्या लेक्चरला आपण सगळ्यांच्या समोर आपण एक्सप्लेन करूया. आता आपला हा तुमचा जो हे असाइनमेंट आहे या चॅप्टरवरची किंवा चॅप्टर म्हणण्यापेक्षा आय थिंक माझ्या मते एकच मिनिट चॅप्टरच संपला, युनिट संपायला अजून एक चॅप्टर बाकी आहे आपला. सो ह्या 4 चॅप्टरची असाइनमेंट समजा ही आणि मला हे असाइनमेंट द्या, पण मला मंडे पर्यंत संडे नाईट पर्यंत मला कोणत्याही परिस्थिती असाइनमेंट भेटला पाहिजे. अदरवाईज मग तुमच्या बाकीचे जे काही अकॅडमिक क्लास असेल त्याला जबाबदार तुम्ही राहा. ओके, हे कंपल्सरी मला ईमेल आयडी वरती तुम्ही पाठवायचे. मग आता आपण इथे थांबूयात. कोणाला काही क्वेश्चन्स असतील किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता.